Audio Jungle. Audio Jungle. मतदानाला आले हा? आम्ही मतदान कुणाला करणार नाही आणि आम्ही थांबणार होतो का मतदानात. म्हणजे तुमचं सांगणं आहे की मतदान मागायला आलेल्या माणसाला तुम्ही विचारा, तुम्ही बोलणार आहे आम्ही बोलणार असं. बरं, तर जेवायला साधा हा का 10-15 बोलणार हो वर्ष तुम्ही? झालं आम्हाला कसलीच सुविधा नाही. मी थांबते नसून म्हणते घरकुल नाही. जाओ मटी जावा मटी परला ना उठा जरा हो का ये याला जरा मटी या मटी मटी पाणी पाणी काय मध्ये झोपून आहे आता, बाहेर तर बी निघता येणार गेलं यांना पाणी जास्त झाल्यामुळे. कसं करावं मग? कसं हो हे पाणी काढा हो का बाहेर बाहेर हो का हे रातभर हे मधी बघा मधलं बघा ती ज्वारी मधलं नुकसान. बरं, तर जेवायला साधा हा का 10-15 वर्ष झालं आम्हाला कसलीच सुविधा नाही. बोला हा. घरकुल नाही, नालीचं नाही, रोड नाही, लाईटीचा सुद्धा आम्हाला त्रास आहे. लाईट सुद्धा नाही. पार त्या कोपऱ्यापासून इथपर्यंत अंधारात आहे. आम्ही काम करतो, मजूर करून खातो आणि संध्याकाळी येताना दुनियाचा त्रास होतो. मग इथं तुम्ही गल्ली मेंबरला कुणाला सांगितलं नाही? सगळ्याला सांगून थकलो. जेव्हा येते मतदानाच्या वेळेस येते, हातपाया पडतात आणि म्हणतात की आई आम्हाला हे करा, आम्ही मुद्दे आणून टाकतो. परवा तर काय म्हणले हो का हे सगळं काढून टाका, तुम्हाला गिट्टी वाळू सगळं आणून टाकतो असं म्हणले. कोण म्हणलंय? पाशा भैयानं. कोण? पाशा ते कोण आहे? मेंबरच आहे त्यांनी गल्लीचे. हा तर म्हटलं का तर काढले नाही काय नाही, घर तसंच ठेवले. त्याची काही वाळू बी आणली ना गिट्टी बी आणली, काय बी आणली. फक्त खोटे आम्ही आश्वासन. जगावं कसं सांगा तुम्ही? आम्ही जगावं कसं, राहावं कसं, कसलीच सुविधा नाही आम्हाला. आणखी इकडे मध्ये आहे पाणी. बघा सगळं भिजून गेले रात्री पाण्यानं. देव बी बसलो, गणपती बी बसलो, तरी पाणी. गणपती बसल्यावरच आले पाणी की हो. बघा हो का इकडे मध्ये बी आहे पण इकडं हो का इकडे सगळं पलंगावर ठेवलं. बघा जाऊ तुम्ही थोडा आडवं व्हा तुम्ही जाऊ. पूर्ण घराखा पाणीतच दिसलाले. हा कसली सुविधा नाही बघा आम्हाला तर. हा कसलीच सुविधा नाही. आता तुमचा विचार का म्हणणं आहे मावशी? आम्हाला घरकुल द्यावं, लाईटीची सोय करावं, खांबाची, रोड, नाल्या सगळं व्यवस्थित करा. जर हे तुम्हाला काही दिवसात भेटणार गेले, हा किती दिवसात भेटावं तुमचा इच्छा आहे? आता आम्हाला जेवढे लवकर भेटलं आम्हाला तेवढं चांगलं आहे. हे जर एखाद्या तुम्हाला आश्वासन देऊन गेले खोटे आणि जर तुम्हाला भेटणार गेले तर? मग आता तुमची मर्जी. आता ते